हॅलो स्टुडंट, मार्च 2025 मध्ये SSCच्या म्हणजेच 10वी बोर्डच्या परीक्षा होणार आहेत. त्यासाठी फॉर्म भरण्याच्या डेट्स आलेल्या आहेत आणि फॉर्मही उपलब्ध झालेत. कसा भरायचा तो फॉर्म, चला तर बघूया. पहा स्टुडंट्स, सर्वात प्रथम तुम्हाला महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सूचना लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे प्रवेश निर्गमवरील नोंदी व्यतिरिक्त भरलेली माहिती मान्य होणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजेच पहा, तुम्हाला जी माहिती भरायची आहे ती सर्व माहिती तुम्हाला तुमच्या प्रवेश निर्गमवर जी माहिती आहे तीच भरायची आहे. काही विद्यार्थी आधारवरील माहिती भरतात, तर कृपया ती माहिती भरू नका. आधारची माहिती भरायची नाही. प्रवेश निर्गमवर जी माहिती आहे ती तुमच्या हजेरीपटावर असते. सो ती हजेरीपटावरची तुम्ही माहिती जी आहे ती इथे भरू शकता. ती सुद्धा तुम्हाला प्रवेश निर्गमवरून तपासून घ्यावी लागत असते. तर ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्या की कोणीही आधारवरून माहिती भरू नका. बऱ्याच जणांचे आधार चुकीचे असतात, त्यावर डेट चुकलेले असतात, नावं चुकलेले असतात, स्पेलिंग मिस्टेक्स असतात. सो मेनी मिस्टेक्स आर देअर. सो पहा, पहिली गोष्ट कोणती करणार आहात तुम्ही, आणि ती म्हणजे बघा, इथे तुम्हाला दिलेला आहे विद्यार्थ्याचा ID नंबर. ओके, सो इथे तुम्हाला हा काही कॉलम सोडलेले दिसतात. पहा, इथे आपल्याला हा नंबर असतो 19 अंकाचा. तर हा नंबर तुम्हाला इथे भरायचा आहे. तो तुम्हाला तुमच्या प्रवेश निर्गमवर मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या हजेरीपटावर सुद्धा तो नंबर तुमचा असतो. सो तोच नंबर घ्या आणि त्या नंबरवरून तुम्हाला हा नंबर जो आहे तो काळजीपूर्वक भरावयाचा आहे. ओके, सो त्यानंतर हा 19 अंकी आहे, हे विसरायचं नाही. कदाचित कॉलम कमी असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं तो खाली सुद्धा लिहू शकता, काही हरकत नाही. त्यानंतर पहा, नेक्स्ट कॉलम आहे विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव मराठीमध्ये. इथे सर्वात प्रथम तुम्हाला मराठीमध्ये नाव लिहायचं आहे. इथे तुम्हाला मी दिसेल अगोदर आडनाव लिहिले, नंतर विद्यार्थ्याचं नाव आणि त्यानंतर वडिलांचं नाव. या पद्धतीनं आपण हे नाव जे आहे ते मराठीमध्ये पूर्ण भरून घ्यायचं अगोदर. त्यानंतर हे नावसुद्धा तुमच्या हजेरीवर जसं आहे त्याप्रमाणे लिहायचे. त्यानंतर तुम्हाला लिहायचे विद्यार्थ्याचं आडनाव, पण हे सर्व माहिती आता इथून पुढे इंग्लिशमध्ये लिहायची आहे. आणि लक्षात ठेवा, हे इंग्रजीमध्ये नावं लिहित असताना हे सर्व कॅपिटल लेटर्स लिहायचे आहेत. ओके, सो कॅपिटल लेटर्समध्ये लिहा. शक्यतोवर सगळ्यांनी हे कॅपिटल लेटर्समध्ये भरायचं आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कुठलंही स्पेलिंग मिस्टेक्स करू नका. इथे जर स्पेलिंगमध्ये काही चुका झाल्या तर त्या कायम पुढील संपूर्ण आयुष्यात तुम्हाला कुठेच ह्या स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त करता येत नाहीत. त्यामुळे ह्या स्पेलिंग मिस्टेक पहिले दुरुस्त करून घ्या. तुम्ही आधी स्पेलिंग चांगल्या व्यक्तीला दाखवा, इंग्लिश टीचर्सला दाखवा आणि त्यांच्याकडनं हे तुमचे जे तुम्ही लिहिता स्पेलिंग ते करेक्ट आहेत का ते पहा. आणि किंवा ह्याचे स्पेलिंग रूल्स आहेत फॉलो केलेले. आपला एक व्हिडिओ पण आहे, त्यामध्ये पण मी सर्व रूल्स सांगितलेले आहेत जिथे की कॉमनली मिस्टेक्स होतात स्पेलिंग लिहित असताना. जसं की ए लिहायचं राहतं बऱ्याच वेळेस मुलांचं, जोड शब्द असतील तर स्पेलिंग चुकतं. सो अशा काही चुका, जसं इथं शेषराव असं लिहिलेलं आहे, हे एक श आहे, हे एक श आहे, मग कोणतं लिहायचं, कोणतं स्पेलिंग लिहायचं, डबल लेटर लिहायचं का नाही, सो मेनी प्रॉब्लेम्स आर देअर. सो अशा शंका ज्या आहेत त्या दुरुस्त करून हे स्पेलिंग लिहा. एका कॉलममध्ये एक एक लेटर कॅपिटलच लिहायचं आहे. त्यानंतर वडिलांचं नाव आहे, पहा इथे शेषराव स्पेलिंग लिहिलेलं आहे मी. रावचं स्पेलिंग RAO लिहितो आपण जनरली, RAV लिहित असताल काही जण, आणि तुमच्या डॉक्युमेंटवर जर RAV असेल तर तुम्ही तेही लिहिलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर आहे आईचं नाव, हे पण इंग्लिशमध्ये आपण स्पेलिंगमध्ये भरायचं आहे. तुमचे नावं तुमच्या हजेरीपटावर आईचं नाव, काही जणांच्या हजेरीपटावर आईचं नाव नसतं. सो जर नसेल तर तुम्ही इथे डॅश द्यायचं आहे सिम्पली. ओके, सो जर आईचं नाव असेल तुमच्या हजेरीपटावर म्हणजेच प्रवेश निर्गमवर तर तुम्हाला ते लिहायचं आहे. कृपया कोणी पण, काही वेळेस आईचे नावं सहसा बऱ्याच घरांमध्ये 2-2 असतात, माहेरचं आणि सासरचं. सो तुमच्या हजेरीवर कोणतं आहे ते कन्फर्म करा आणि तेच नाव इथे लिहिलं पाहिजे. त्यानंतर संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. तुम्ही जिथे राहता
त्या ठिकाणचा तुम्हाला पत्ता लिहायचा आहे. तुम्ही जिथे राहता तिथला पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर जन्मदिनांक. हा जन्मदिनांक लिहित असताना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे हा चुकता कामा नये. सो त्यासाठी एकदा कन्फर्म करा की तुमच्या प्रवेश निर्गमवर तुमचा काय क्रमांक आहे. काही विद्यार्थ्यांच्या आधारवर हे वेगळं असतं तारीख आणि हाजरीवर वेगळी असते. सो विद्यार्थी आधारची लिहितात, तर पुन्हा पुन्हा त्याच सूचना. आधारवरून आधारला कुठलाच आधार नाही आहे. आपल्याला जी माहिती भरायची आहे ती प्रवेश निर्गमवरून भरायची आहे. त्यामुळे तिथे जी डेट आहे तुमची तीच तुम्हाला इथे लिहायची आहे. हेच जन्मदिनांक तुम्हाला अक्षरात लिहायचा आहे. कशा पद्धतीनं लिहिलं आहे पहा मी. 14, 9वा महिना आहे तर सप्टेंबर 2009. सो 2009 याच पद्धतीनं तुमची जी तारीख आहे त्याची तारीख सुरुवातीला लिहा अक्षरामध्ये, नंतर महिन्याचं नाव लिहा आणि त्यानंतर जो इसवी सन आहे तो या पद्धतीनं तुम्ही लिहायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला पॉईंट भरायचा बघा. लिंग दिलेला आहे. सो पुरुष असाल तर पुरुषला राईट करायचं आहे, मुलगी असाल तर स्त्रीला राईट. सॉरी, नेक्स्ट आपण बघूया. सी हिअर. ओके. सो बघा आता आपल्याला काय पाहायचं आहे. लिंग पुरुष आणि स्त्री असे दोन दिलेले आहेत. मुलं असाल तर पुरुषला राईट करा, मुली असाल तर स्त्रीला राईट करा. त्यानंतर धर्म भरायचा आहे आपला, जो असेल तो हिंदू, मुस्लिम वगैरे तुम्ही जे काही असाल तुमचा धर्म तो इथं तुम्हाला धर्म लिहायचा आहे. त्यानंतर जात, तुमची जी जात आहे जी तुमच्या हजेरीपटावर आहे ती जात, इथे धनगर आहे म्हणून मी धनगर लिहिलेलं आहे. या जातीचा प्रवर्ग कोणता आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये ती जात येते ते लिहिलेलं आहे. कुणाचे एनटीत येईल, कुणाची जात ओबीसी असेल, कुणाची ओपनमध्ये असेल. सो जी तुमची जात आहे ती इथे जात लिहा आणि त्याचा प्रवर्ग इथे लिहायचा आहे. ओके. हे जर समजत नसेल तर घरी सगळ्यांनी हा फॉर्म भरण्यापूर्वी ही सर्व माहिती आईवडिलांकडून कन्फर्म करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. आता हे अपंगत्व कशा प्रकारचं असतं तर समजा काही विद्यार्थ्यांना 5च्या ऐवजी 6 बोटं असू शकतील तर, किंवा काही जणांचं एखाद दुसरं बोट ॲक्सिडेंटनी वगैरे गेलेलं असू शकतं, किंवा हात पाय असं या बाबतीत कुठल्याही बाबतीमध्ये तुमचं अपंगत्व असू शकतं. सो असं काहीही तुमचं अपंगत्व असेल आणि तुमच्याकडे त्याचं जर सर्टिफिकेट असेल, त्याचं प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला इथे जोडायचं आहे. असेल तर तुम्ही इथं आहे लिहा. तुमचं जो अपंगत्व आहे काय आहे, तुमचा हाताला काही प्रॉब्लेम असेल, पायाला असेल तर तुम्ही त्याचा उल्लेख इथं करू शकता आणि ते सर्टिफिकेट या फॉर्मसोबत तुम्हाला जोडावं लागतं जर तुम्ही अपंग असाल तर. अपंग नसाल तर इथं फक्त डॅश द्यायचा आहे किंवा तुम्ही अपंगत्व नाही असं लिहू शकता. त्यानंतर माध्यम सगळ्यांनी व्यवस्थित भरायचं आहे. तुम्ही मराठी मीडियमचे आहात का तुम्ही सेमीचे आहात. ओके. हा विद्यार्थी सेमीचा आहे त्यामुळे मी सेमीला राईट केलेलं आहे. काही विद्यार्थी मराठी मीडियमचे असू शकतात, सो त्यांनी मराठीला राईट करायचं आहे. त्यानंतर हजेरीवरचा प्रवेश क्रमांक. हजेरीवर तुमचा प्रवेश क्रमांक दिलेला असतो. सो तुम्ही तुमच्या टीचरला विचारून तो प्रवेश क्रमांक तुम्हाला इथे लिहायचा आहे बिनचूक. ओके. एकही चूक न करता. नेक्स्ट पॉईंट आहे आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे पहा. तुम्हाला इथे विषयांचे नावं लिहायचे आहेत. कदाचित तुम्हाला असं वाटेल की काय यात इम्पॉर्टंट. तर पहा, टेक्निकलचे जे विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी इथे विषय लिहित असताना त्यांच्या इथे चुका होऊ शकतात. सो मराठी, हिंदी, आता हिंदीच्या ऐवजी तुमचं जर संस्कृत वगैरे असेल, दुसरी कुठली भाषा असेल तर तुम्ही इथं त्याऐवजी या भाषेचा उल्लेख करू शकता. नंतर इंग्लिश, गणित, मॅथ वगैरे असं तुम्ही इंग्लिशचे सुद्धा नावं लिहू शकता. विज्ञान, सायन्स लिहू शकाल. आता इथे मी सामाजिक शास्त्र लिहिलेलं आहे. काही विद्यार्थ्यांचं जर टेक्निकल असेल, बघा पुढचा पॉईंट आहे पण तो की टेक्निकल विषय आहे का नाही. या विद्यार्थ्याचं टेक्निकल नाही आहे. ओके. सो टेक्निकल नाही त्यामुळे त्याचे हेच सगळे कॉमन विषय आहेत. म्हणजे आता लक्षात घ्यायचं आहे की तुमचं जर टेक्निकल नसेल तर तुमचे सर्वसाधारण सगळ्यांचे विषय असेच येणार आहेत. ओके. फक्त तुमचं जर हिंदी नसेल तर कदाचित संस्कृत असेल. तुमचं संस्कृत असेल तर इथं तुम्ही संस्कृत लिहायचं आहे. मराठी मीडियमचे विद्यार्थी इथं हिंदी लिहू शकतात. ज्यांचा जो विषय आहे त्यांनी तो इथे विषय भरायचा आहे. समजा टेक्निकल असेल तर त्यावेळेस तुम्हाला इथे हा जो 6वा सब्जेक्ट आहे, तुम्ही कदाचित सामाजिक शास्त्र सोडलेलं असेल तर इथे तुम्हाला टेक्निकल लिहायचं आहे. ठीक आहे. आणि
त्याऐवजी जो विषय सोडलेला आहे त्याचा उल्लेख आपल्याला इथे करायचाच आहे. सो टेक्निकल विषय तुमचा आहे का नाही हे इथं तुम्हाला नमूद करायचं आहे. तुम्ही टेक्निकल घेतलेलं असेल तर आहेला राईट करा, टेक्निकल घेतलेलं नसेल तर ऑफकोर्स नाहीला राईट करणार आहात. त्यानंतर आपल्याला दिलं आहे बघा टेक्निकलच्या, इथं थोडं संस्कृत हिंदी असं काहीतरी लिहिण्यात आलं आहे, पण इथे काय द्यायला हवं होतं. सो टेक्निकलच्या बदल्यात सोडलेला विषय. टेक्निकल जर तुम्ही घेतलेला असेल तर आपल्याला विषय सोडता येतो. आपल्याला हिंदी संस्कृत सोडता येतं किंवा सामाजिक शास्त्र सोडता येतं. ओके. सो तुम्ही जर सामाजिक शास्त्र सोडलेलं असेल तर इथे सामाजिक शास्त्र तुम्ही लिहू शकता. मी इथे लिहिलेलं नाही कारण या मुलाचं टेक्निकल नाही. जर टेक्निकल आहे याला राईट करणार असाल तर तुम्ही टेक्निकलच्या ऐवजी कोणता विषय सोडलेला आहे, कारण टेक्निकल घेतलं तर इथं टेक्निकल येईल. मग तुम्ही सामाजिक शास्त्र सोडलेलं असेल तर तुम्ही टेक्निकल इथं लिहा आणि सामाजिक शास्त्र इथे लिहिणार आहात, सोडलेला विषय. ओके. सो हा सोडलेला विषय जो आहे बघा, तुम्हाला इथे कॉलम दिसत नसेल कारण इथे मी काहीच भरलेलं नाही आहे. सो इथे तुम्हाला तो सोडलेला विषय म्हणजेच हा सामाजिक शास्त्र तुम्हाला इथे लिहावा लागेल जर तुम्ही सामाजिक शास्त्र सोडलेलं असेल तर. काही जण कदाचित संस्कृत पण सोडतील. संस्कृत सोडलेलं असेल तर इथं सोडलेला विषय संस्कृत लिहाल. ठीक आहे. मग तुम्ही इथं टेक्निकल लिहू शकता. जिथं तुम्ही जो विषय सोडलेला आहे तिथे तुम्हाला टेक्निकलचं नाव टाकायचं आहे आणि सोडलेला विषय इथे लिहायचा आहे. ही गोष्ट अजिबात विसरायची नाही. त्यानंतर पहा, नेक्स्ट पॉईंट आहे आपला आधार क्रमांक. ठीक आहे. या फॉर्मवर आधार क्रमांकसुद्धा तुम्हाला भरायचा आहे. सो हा आपल्याला आधार क्रमांक, तुमचे जे आधार आहेत त्याच्यावरचा हा आधार क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. सो थोडा केअरफुली लिहा म्हणजे चूक होणार नाही. त्यानंतर मोबाईल क्रमांक. सो तुम्हाला लिहायचा आहे तुमचा मोबाईल नंबर. त्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट आहे जन्मस्थळ. तुमच्या हजेरीपटावर जे जन्मस्थळ आहे ते जन्मस्थळ तुम्हाला लिहायचं आहे. प्रवेश निर्गमवर याची नोंद असते. काहींच्या हजेरीवर असते, काहींच्या नसते. सो प्रवेश निर्गमवरून तुम्ही पाहून घेऊ शकता. तुमच्याकडे जर त्याची नोंद नसेल तर इथे तुम्हाला डॅश देता येतो. ओके. जन्मस्थळ जर तुमच्या TCवर किंवा प्रवेश निर्गमवर त्याचे नोंदच नसेल जन्मस्थळाची तर तुम्ही सिम्पली इथं डॅश द्यायचा असतो. त्यानंतर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना इथं एक दिलेली आहे. सोबत विद्यार्थ्यांच्या पालकांचे पासबुक जोडायचे आहे. बघा, पासबुक तुमच्या पालकांचं असू शकतं किंवा विद्यार्थ्याचं असू शकतं. तर पासबुकची झेरॉक्स आपल्याला याच्यासोबत फॉर्मसोबत द्यावी लागते. पासबुकची झेरॉक्स जोडत असताना त्याच्यावरचा खाते क्रमांक स्पष्ट दिसत असला पाहिजे. IFSC कोड पण स्पष्ट दिसलेला असणं आवश्यक आहे. आधार क्रमांक आणि त्यासोबतच आधारची झेरॉक्स. म्हणजे पहा, तुम्हाला या फॉर्मच्या सोबत तुम्हाला 3 गोष्टी द्यायच्या आहेत. एक तर पासबुकची झेरॉक्स द्यायची आहे स्पष्ट आणि क्लिअर असलेली, आधारची झेरॉक्स द्यायची आहे स्पष्ट क्लिअर असलेली, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे याच्यासोबत तुम्हाला फोटो द्यायचा आहे, एक पासपोर्ट साईजचा फोटो. लक्षात ठेवा, या पासपोर्ट साईजच्या फोटोच्या मागे तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि वर्गाचा सेक्शन हा सुद्धा तुम्हाला नोंद करायचा आहे आणि नंतर तो फोटो जो आहे तो तुमच्या क्लास टीचरकडे तुम्हाला द्यायचा असतो. ओके. सो हे झाल्या महत्त्वाच्या कॉपी ज्या तुम्हाला या फॉर्मच्या सोबत द्यायच्या असतात. राईट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, विद्यार्थी सवलतीच्या गुणांसाठी पात्र आहेत का. ओके. आता हे सवलतीचे गुण काय आहेत तर काही विद्यार्थी हे खेळासाठी निपुण असतात तर त्यांना काही खेळाचे सर्टिफिकेट मिळालेले असू शकतात. काही ड्रॉइंगच्या एक्झाम दिलेल्या असतील तर त्यांचे ड्रॉइंगचे सर्टिफिकेट असू शकतात. काही लोककलेचे सर्टिफिकेट काही विद्यार्थ्यांकडे असू शकतात. तर अशा काही गोष्टींसाठी तुम्ही पात्र आहात का. जर असाल तर आहे म्हणून लिहा. आणि तुमची कशात पात्रता आहे, समजा तुमच्याकडे एलिमेंटरीचं एक वगैरे तुमचे काही सर्टिफिकेट्स असतील तर त्याचा उल्लेख करा आणि मग ते सर्टिफिकेट तुम्हाला या फॉर्मसोबत जोडावं लागतं आणि मग हे तुम्हाला शाळेत द्यावं लागतं. सो जर तुम्ही अशा सवलतीच्या गुणांसाठी पात्र असाल तर इथे आहे लिहायचं आहे, नसाल तर नाही. पण पात्र असाल तर त्याचं जे काही पात्रता आहे तुमची तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला या फॉर्मसोबत जोडून द्यावं लागतं. त्यासाठी तुम्ही योग्य त्या तुमच्या शाळेतील क्लार्ककडे जाऊन अधिकची माहिती तुम्ही घेऊ शकता.
सो आणखी महत्त्वाची टिप दिलेली आहे, जी फॉर्ममध्ये दिलेली आहे. सर्व माहिती विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षकाकडून पडताळून घेऊन सदरील फॉर्म भरावा. ओके. सो फॉर्म भरत असताना तुम्हाला वर्ग शिक्षकाकडून सर्व माहिती कन्फर्म करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली महत्त्वाच्या 3 सह्या आहेत, लक्षात घ्या. वर्ग शिक्षकाची सही आहे, विद्यार्थ्याची सही आहे इथे, आणि इथे आहे पालकाची सही. सो अशा प्रकारे तुमचे सिग्नेचरसुद्धा अत्यंत आवश्यक असतात. ओके. त्यानंतर आपल्याला आणखी महत्त्वाच्या जर काही तुम्हाला या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही ती शंका विचारू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे तुम्ही माहिती भरत असताना तुम्हाला यावर जे तुमचं आधारवरची जी माहिती आहे पहा, तर ती बऱ्याच वेळेस चुकीची असते. सो विद्यार्थी आधारवरील माहिती भरतात. सो जसं की बघा, मी एक एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवू इच्छिते. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर पहा, इथे नाव आहे या विद्यार्थ्याचं प्रथमेश शेषराव आवाड. सो ह्याचं स्पेलिंग जर तुम्ही पाहिलं तर हे चुकीचं स्पेलिंग आहे. बघा, इथं स्पेलिंग लिहिलेलं आहे PRTH. आता हे प्रथमेश म्हटल्यावर PRA लिहायला पाहिजे. सो इथं ए नाही आहे, PRTHMESH, प्रथमेश. ओके. सो असं चुका असतात आधारवर, अशा चुका असू शकतात. सो तुम्ही काय करता, आधारचं मध्ये जे स्पेलिंग दिलेलं आहे ते तुम्ही लिहिता. तर ही चूक करायची नाही आहे. तुमच्या आधारवर जर काही चूक, डेट पण आहेत बघा इथे, बर्थ डेट. सो ही डेट जी आहे ती ही तुम्ही बघाल 14/9/2009, 14/9/2009 हीच तारीख आहे ती. सो इथे वेगळी असेल तर तुम्ही इथली लिहू नका. सो इथली तुम्हाला लिहायची नाही. बाय चान्स इथे हीच आहे आणि हाजरीवरची पण हीच आहे, सेम आहे. परंतु काही वेळेस असं होतं की इथे वेगळी असते आणि हाजरीवर वेगळी असते. सो आधारची भरायची नाही. सो अशा प्रकारे स्पेलिंग लिहित असताना सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो स्टुडंट, नक्कीच तुम्हाला याची मदत होईल. या पद्धतीनं तुम्ही फॉर्म जरूर भरा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.